लाकडी खांब कौलारू मंदिरं हे कोकणातील मंदिरांचे वैशिष्ट्य आहे आणि अशाच एका मंदिराला आज आपण भेट द्यायला चाललो. एकांतस्थळी हा सुरम्य विलसे नाम कराटेश्वर. पायी सागर हा नित्य वसतसे गर्जोनिया गंभीर. अथांग निळ्या सागराला हजारो वर्ष सोबत देत उभा असलेला 2-250 फूट उंच डोंगर आणि त्या डोंगराच्या माथ्यावर असलेले स्वयंभू आणि जागृत श्री कराटेश्वर शिवालय. रत्नागिरीतील नांदिवडे या गावात हे सुंदर मंदिर आहे. इथे पोहोचण्यासाठी रत्नागिरीवरून हातखंबा निवळी मार्गे आणि संगमेश्वरवरून बाव नदी निवळी मार्गे जयगडला येऊ शकता. कोकणातील एखाद्या साध्या भोळ्या माणसाचे घर असावे अगदी तसेच दिसणारे हे अगदी छोटेसे कौलारू मंदिर. प्रवेशद्वाराच्या कमानीतून पुढे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 20 ते 25 पायऱ्या उतरून खाली यावे लागते. पायऱ्या संपताच औदुंबराचे झाड आहे आणि त्याची पूजा केली जाते. त्याच्या शेजारील मोजक्या पायऱ्या उतरून डाव्या बाजूला श्री गणेशाचे अगदी छोटेखानी मंदिर आहे. गणपती मंदिराच्या समोरच तुळशी वृंदावन आहे. कराटेश्वर मंदिराचे बांधकाम जांभ्या दगडाचे असून त्यावर कौलारू छप्पर आहे. तसेच मंदिराच्या आतील बांधकाम हे भरीव लाकडी काम आणि वासे वापरून केले आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम सभामंडपात नंदी महाराज विराजमान दिसतात. जीर्णोद्धार होण्यापूर्वी कराटेश्वराचे मंदिर हे फक्त आतील गाभाऱ्यापर्यंत मर्यादित होते आणि नंदी मंडपाचे काम हे जीर्णोद्धाराच्या वेळी करण्यात आले. मंदिराच्या गर्भगृहामध्ये श्री कराटेश्वराची स्वयंभू शिवपिंडी आहे आणि ती जवळपास 800 वर्ष जुनी आहे. मंदिरातील सकारात्मक ऊर्जा मन प्रसन्न करते. सोबतच लाकडी खांबांवरील सुबक नक्षीकाम लक्ष वेधून घेते. मंदिराच्या परिसरात 3 मोठ्या दीपमाळी सुद्धा आहेत. मंदिराच्या सभोवतालचा परिसर हा जैवविविधतेने भरलेला आहे. त्यामुळे येथील वातावरण एकदम रम्य वाटते. या मंदिराची सर्वात कमालीची आणि अप्रतिम गोष्ट म्हणजे या मंदिराचे गोमुख. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर साधारणतः 100 दगडी पायऱ्या उतरून गेलो की कातळात कोरलेले गोमुख आहे. या गोमुखाचं वैशिष्ट्य असं की हे गोमुख 12ही महिने प्रवाहित असतं. गोमुखाच्या समोरूनच अथांग सागराचे स्वरूप पाहायला मिळते. पर्यटकांचा गोंधळ नसेल तर या झऱ्याची लयकारी आणि किनाऱ्याजवळच्या झाडातून वाऱ्याने घातलेली शीळसुद्धा अगदी स्पष्ट ऐकू येईल. जोडीला खाडीत येऊन शांत झालेल्या लाटांची गाजही ऐकू येते. ध्यानमग्न होण्यासाठी इथे काही वेगळं संगीत किंवा मंत्रोच्चार करावेच लागत नाहीत, कारण त्याची सोय निसर्गानेच करून ठेवलेली आहे. कधीही भेट दिली तरी मन अगदी प्रफुल्लित होऊन जाईल असं हे नितांत सुंदर श्री कराटेश्वर देवस्थान. कराटेश्वरला दिलेली ही माझी दुसरी भेट. पुन्हा अशी भेट घडत राहो अशी प्रार्थना करून दूरवरून एकदा नमन केले आणि निरोप घेतला.